आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये फुलांचे दागिने कसे तयार करावे ते सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. इथे आपण ही शेवंतीची फुलं घेतलेली आहे. त्यासोबत आपल्याला जिप्सी लागणार आहे आणि थोडेसे मोती. तर सुरुवातीला इथं आपण कंबरपट्टा बनवतोय. इथं मी फुलांचे देठ अशा पद्धतीने तोडून घेतलेले आहेत. त्याचसोबत जिप्सीचा थोडासा देठ राहील अशा पद्धतीने आपल्याला जिप्सी तोडून घ्यायची आहे. इथे मी ही कॅनव्हासची पट्टी घेतलेली आहे, जिची रुंदी 1 इंच आहे. लांबी तुम्ही तुमच्या साईजनुसार घ्या. तर इथं आपल्याला हा ग्लू लागणार आहे. त्याचसोबत आपल्याला रिबनसुद्धा लागणार आहे. आता आपला कमरपट्टा सोडून तुम्हाला कमरेला बांधण्यासाठी जितकी रिबन लागणार असेल तितकी 2 तुकड्यामध्ये कट करून घ्या. आता आपण ग्लूच्या सहाय्याने कॅनव्हासच्या पट्टीवर ही रिबन चिपकवून घेतोय. पहा, दोन्ही बाजूला आपल्याला समान रिबन चिपकवून घ्यायची आहे. रिबन कॅनव्हासवर चिपकल्यावर अजिबात निघत नाही. तरीसुद्धा ह्यावर आपल्याला स्टेपलरचे पिन मारून घ्यायचे आहेत, म्हणजेच फुलांचा लोड आला तरीसुद्धा आपली रिबन ही निघणार नाही. इथं आपण दोन्ही साईडच्या पट्टीला स्टेपलर करून घेतले. आता आपण कमरपट्टा बनवायला सुरुवात करतोय. तर त्यासाठी इथं मी पांढऱ्या कलरच्या धाग्यामध्ये सुई ओवून घेतलेली आहे. जिप्सीचे छोटे छोटे तुकडे आपल्याला अशा पद्धतीने बेल्टच्या वरच्या साईडला ठेवून त्यावर आपल्याला टाके देऊन घ्यायचे आहेत. व्यवस्थित पहा मी कशा पद्धतीने करते. आपल्याला इथं जिप्सीचे 4-5 असे तुकडे घ्यायचे आहेत आणि ते दोन्ही साईडला अगदी व्यवस्थित असे समान भागात ठेवून त्यावर आपल्याला अगदी व्यवस्थित सुईच्या सहाय्याने टाके देऊन घ्यायचे आहेत. पहा, इथं धागा मॅचिंग घ्या, म्हणजेच तो दिसणार नाही. याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण बेल्टला जिप्सीचे छोटे छोटे तुकडे घेऊन अगदी व्यवस्थित असे समान भागात ठेवून टाके देऊन इथं जोडून घ्यायचे आहेत. इथं तुम्ही स्टेपलरचा वापर केला तरीसुद्धा चालेल, पण जर स्टेपलर वापरलेत तर पुन्हा आपल्याला कॅनव्हासच्या पट्टीच्या खालच्या साईडला पुन्हा एक कॅनव्हासची पट्टी लावून घ्यावी लागेल. कारण स्टेपलरचे पिन ही साडीला अडकते, त्यामुळे साडीचे धागे निघण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात घ्या. इथं स्टेपलर वापरत असाल तर कॅनव्हासची पट्टीसुद्धा नक्की लावा. आता मी ह्याच पद्धतीने आपल्या संपूर्ण बेल्टला जिप्सीचे तुकडे जोडून घेणार आहे. इथं तुम्ही दागिन्यांसाठी जर फ्रेश फुलं वापरलीत तर दागिने फ्रीजमध्ये सुद्धा न ठेवता अगदी व्यवस्थित असे 2 दिवस राहतात. आपण इथं संपूर्ण पट्टीला अगदी व्यवस्थित असे जिप्सीचे तुकडे जोडून घेतलेले आहेत. इथं आपल्याला शेवटी धागा लॉक करून घ्यायचा आहे, म्हणजेच तो उसवणार नाही. आपण जे फुलं तोडून घेतली होती ती आपल्याला पट्टीच्या मध्यभागावर अशा पद्धतीने ग्लूच्या सहाय्याने चिपकवून घ्यायची आहेत. तर जिथं आपण धाग्याचे टाके दिले होते ते झाकण्यासाठी त्यावर अगदी व्यवस्थित इथं आपल्याला फुलं चिपकवून घ्यायची आहेत. इथं तुम्हाला फेविबॉन्डचा वापर करायचा आहे. फेविबॉन्डने फुलं चिपकवल्यानंतर ती अजिबात निघत नाही, फक्त तुम्हाला व्यवस्थित ती वाळू द्यायची आहेत. इथे आपण आपल्या संपूर्ण कंबरपट्ट्यावर अगदी व्यवस्थित अशी फुलं चिपकवून घेतली. आता फुलाच्या मध्यभागी इथं आपण मणी चिपकवून घेतो. गरजेचं नाही आहे, तुम्हाला नसेल लावायचा तर नाही लावला तरीसुद्धा चालेल, पण मणी लावल्यामुळे आपला कमरपट्टा हा आणखीन छान दिसतो. त्यामुळे तुमच्याकडे असेल तर नक्की लावा. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, कारण आपण अगदी सोप्या पद्धतीने तुमचा खूप वेळ न घेता फुलांचे दागिने कसे बनवायचे ते पाहतोय. फुलांचे दागिने बनवण्यासाठी इथं तुम्हाला जिप्सी आणि फुलं ही खूप कमी प्रमाणात लागतात. त्यामुळे तुम्हाला साधारण 600 ते 700 रुपये खर्च येईल. इथं आपण संपूर्ण कमरपट्ट्यावर मणी लावून घेतलेले आहेत. पहा, आता आपल्याला मण्यांची माळ बनवून घ्यायची आहे. जितकी तुमची कमरेची साईज असेल त्याच्या डबल इथं मण्यांची माळ बनवून घ्या. इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार मणी वापरून माळ बनवून घ्या. तर मी ह्याच पद्धतीने आपली संपूर्ण माळ बनवून घेणार आहे. त्यानंतर आपण जी माळ बनवून घेतलेली आहे ती आपल्याला बेल्टच्या दोन्ही बाजूला इथं जोडून घ्यायची आहे. पहा, सुई धाग्याच्या सहाय्याने आपल्या बेल्टच्या दोन्ही बाजूला इथं टाके देऊन घ्या. पहा, इथं मी माळ जोडून घेतली.
आता आपण जी माळ बनवली त्याचा मध्य काढून इथे एक टाका देऊन घ्या. तर खालच्या साईडला इथे मी एक फ्लॉवर्स जोडून घेतलेला आहे. पहा, तो आपल्याला आपल्या बेल्टच्या मध्यात इथं जोडून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने आपल्या कमरपट्ट्याच्या मध्यात इथं अगदी व्यवस्थित असा जोडून घ्या. इथे अगदी सोप्या पद्धतीने आपला कमरपट्टा इथं आपण तयार करून घेतलेला आहे. आता आपण कानातले तयार करूयात. तर त्यासाठी कॅनव्हास इथं मी ₹1 इतपत गोल आकारात कट करून घेतला. त्यावर आपल्याला जिप्सीचे तुकडे अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून सुई धाग्याच्या सहाय्याने इथं टाके मारून घ्यायचे आहेत. पहा, इथं आपण ह्याच पद्धतीने आपल्या कॅनव्हासच्या संपूर्ण राऊंडला जिप्सीचे तुकडे जोडून घेतलेले आहेत. त्यावर आता आपण मध्यभागी इथं फूल चिपकवून घेतोय. पहा, ग्लूच्या सहाय्याने इथं आपल्याला फूल चिपकवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं मी वापरत नसलेल्या कानातल्याचा हुक अशा पद्धतीने इथं जोडून घेतलेला आहे. पहा, तर इथं तुम्ही 2-3 मणी वापरले तरीसुद्धा चालेल, पण मी नाही वापरणार आहे. इथं मी हा हुक लॉक करून घेते. पहा, दोन्ही कानातले इथं मी ह्याच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत. आता आपण बिंदी तयार करतोय. तर त्यासाठी इथं माझ्याकडे गोल्डन लेस होती, ती मी अशा पद्धतीने राऊंड शेपमध्ये कट करून चिपकवून घेतली. आता आपण इथं मोती ओवून घेतोय. पहा, इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोतीची साईज कमी जास्ती करू शकता. आता आपला जो गोलवा शेप आहे त्यावर इथं आपण जिप्सीचे तुकडे अशा पद्धतीने ठेवून सुई धाग्याच्या सहाय्याने इथं टाके मारून घेतोय. इथं तुमच्याजवळ गोल्डन पट्टी नसेल तर तुम्ही कॅनव्हासचा वापर केला तरीसुद्धा चालेल. आपण जे दागिने तयार करतोय ते घातल्यानंतर कसे दिसतात ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. इथं पहा, आपल्या संपूर्ण राऊंडला इथं आपण जिप्सी लावून घेतली. त्यावर आपल्याला मध्यभागी फूल ठेवून त्यावर मोती लावून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने इथं आपली बिंदी तयार झाली आहे. आता आपण नेकलेस तयार करून घेतोय. तर कॅनव्हास मी सेम त्याच पद्धतीने गोल आकारात कट करून घेतला. आता त्यावर जिप्सीचे तुकडे अशा पद्धतीने ठेवून इथं आपण टाके मारून घेणार आहोत. सुरुवातीला इथं आपण गळ्यामधला मोठा नेकलेस करतोय. तर त्यासाठी इथं आपल्याला ह्या पद्धतीची 3 फुलं लागणार आहेत. तर मी सेम ह्याच पद्धतीने इथं 3 फ्लॉवर्स तयार करून घेते. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने इथं आपल्याला 3 फ्लॉवर्स तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जिप्सीच्या राऊंडच्या भोवती इथं आपल्याला फुलं चिटकवून त्यावर इथं आपण मोती लावून घेतोय. पहा, त्यानंतर तुम्हाला जितका हार मोठा हवा असेल त्यानुसार इथं तुम्हाला एक बाजूला मोत्याची माळ ओवून घ्यायची आहे. आपली माळ मध्यभागापर्यंत ओवून झाल्यानंतर आपण जी फुलं तयार केली होती ती आपल्याला सुईच्या सहाय्याने अशा पद्धतीने मध्यभागी ओवून घ्यायची आहेत. इथे तुम्हाला फुलाच्या दोन्ही बाजूवर अशा पद्धतीने कॅनव्हासवर टाके मारून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने अगदी व्यवस्थित इथं मी 3 फुलं ओवून घेणार आहे. आपली फुलं ओवून झाल्यानंतर पुन्हा आपण खालच्या साईडने 3 फुलांना एकत्र टाके मारून घेणार आहोत. त्यानंतर तुमची फुलं ओवून झाली की पुन्हा आपल्याला ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मोती ओवून घ्यायचे आहेत. त्याचसोबत तुम्हाला वरच्या साईडला बांधण्यासाठी इथं रिबन जोडून घ्यायची आहे. पहा, मी सेम त्याच पद्धतीने आपला संपूर्ण हार इथं तयार करून घेतला. आता आपण गळ्याबरोबरचा हार करूयात. तर त्यासाठी इथं मी ही रिबन घेतलेली आहे. आता त्यावर आपण सेम त्याच पद्धतीने इथं 3 फ्लॉवर्स तयार करून घेतोय. फ्लॉवर्सवर मोती लावून घ्या. त्यानंतर ही फुलं आपल्याला थोडा वेळ वाळवून घ्यायची आहेत. आता रिबनच्या मध्यभागी ग्लूच्या सहाय्याने ही फुलं आपल्याला चिपकवून घ्यायची आहेत. इथे तुम्ही सुई धागा किंवा स्टेपलरचा वापर नाही केला तरीसुद्धा चालेल. ग्लूच्या सहाय्याने ह्या पट्टीवर फुलं अगदी सहज चिपकतात. इथं आपला गळ्याबरोबरचा नेकलेस तयार झाला आहे. पहा, आता आपण बाजूबंद तयार करतोय. मगाशी ज्या पद्धतीने आपण फुलं तयार केली त्याच पद्धतीने इथं मी 3 फुलं तयार केली आहेत. पहा, आता आपण इथं रिबन घेतोय. तर जितका तुमचा दंडघेर असेल त्यानुसार इथं रिबन घ्या. आता ही फुलं आपल्याला ह्या रिबनच्या मध्यभागी चिपकवून घ्यायची आहेत. पहा, ह्याच पद्धतीने इथं आपण आणखीन 3 फुलं तयार करून दुसऱ्या साईडचा बाजूबंदसुद्धा तयार करून घेणार आहोत. जर तुमचा दंडघेर मोठा असेल तर तुम्ही इथं जास्ती फुलांचा वापर केला तरीसुद्धा चालेल. अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात इथं आपण दोन्ही बाजूबंद तयार करून घेतले आहेत. पहा,
आता आपण हातामधला ब्रेसलेट तयार करतोय, तर त्यासाठी इथं मी रिबन घेतले आहे. तुम्ही तुमच्या साईजनुसार घ्या. आपल्याला जितकं बांधायला लागणार आहे ते मार्जिन सोडून इथं मी अशा पद्धतीने जिप्सीचे तुकडे ठेवून त्यावर स्टेपलर करून घेते. पहा, इथं मी 3 फुलांचा वापर करणार आहे. त्यानुसार इथं मी जिप्सी अशा पद्धतीने जोडून त्यावर स्टेपलर करून घेते. इथे जर तुम्हाला स्टेपलरचा वापर करायचा नसेल तर आपण मगाशी ज्या पद्धतीने फुलं तयार केली त्या पद्धतीने इथं फुलं तयार करून सुई धाग्याच्या सहाय्याने टाके मारून इथं जोडून घ्या. पण तुमच्याकडे खूप वेळ नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा स्टेपलरच्या सहाय्याने अशा पद्धतीने जिप्सी जोडून घेतली तरीसुद्धा चालेल. जेव्हा तुम्ही जिप्सीला स्टेपलर करत असाल तेव्हा जिप्सीचे तुकडे हे थोडे मोठे घ्या, म्हणजेच आपल्याला डेटवर स्टेपलर करायला सोपं जाईल. आता मी ह्याच पद्धतीने आपल्याला जितकी रिबन लागणार आहे तिथंपर्यंत जिप्सी जोडून त्यावर स्टेपलर करून घेणार आहे. ब्रेसलेटसाठी इथं आपल्याला 2 पट्ट्या लागणार आहेत, तर दुसरी पट्टीसुद्धा मी सेम ह्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. आपली जिप्सी जोडून झाल्यानंतर त्यावर आपल्याला मध्यभागी अशा पद्धतीने फुलं चिटकवून घ्यायची आहेत. फुलाच्या मध्यभागी इथं आपण मोती चिटकवून घेतोय. पहा, सेम याच पद्धतीने इथं मी दुसरी पट्टीसुद्धा तयार करून घेतलेली आहे. पहा, आता आपण ब्रेसलेटसाठी लटकन तयार करतोय, तर त्यासाठी इथं मी अशा पद्धतीने धाग्यामध्ये फूल ओवून त्यावर आपण जिप्सीचे तुकडे अशा पद्धतीने अडकवून घेणार आहोत. पहा, अशा पद्धतीने जिप्सी अडकवल्यामुळे ती अजिबात निघत नाही. व्यवस्थित अशी अडकवून घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की निघेल तर पुन्हा तुम्ही त्यावर आणखीन एक फूल लावलं तरीसुद्धा चालेल, पण मी तसं न करता डायरेक्ट इथं मोती ओवून घेणार आहे. मोती तुम्हाला इथं तुमच्या आवडीनुसार ओवून घ्यायचे आहेत. ब्रेसलेटसाठी इथं आपल्याला ह्या पद्धतीचे 4 लटकन लागणार आहेत, तर तुम्ही ह्याच सेम पद्धतीने इथं 4 लटकन तयार करून घ्या. आता एका बाजूसाठी इथं आपल्याला 2 लटकन लागणार आहेत, तर ते मी अशा पद्धतीने बांधून त्यानंतर पुन्हा सुई धाग्याच्या सहाय्याने आपल्या ब्रेसलेटच्या एका बाजूला ओवून घेणार आहे. दुसऱ्या बाजूच्या ब्रेसलेटला सुद्धा मी सेम ह्याच पद्धतीने इथं लटकन जोडून घेतले. पहा, तुम्हाला हे फुलांचे दागिने कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा. त्याचसोबत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.